रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा. या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. सर्व सुख
कासे पीतांबर तुझी महाराज कासे पीतांबर हरि जाय ठोपार घुमाए हरि जाय ठोपार घुमाए हरि ढाला बे ठोपार घुमाए हरि जय जय ठोपार घुमाए हरि जय जय ठोपार कृष्णा जय जय हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तोगा विठ्ठल विठ्ठल बरवा तोगा माधव माधव बरवा तोगा विठ्ठल विठ्ठल बरवा तोगा माधव माधव बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा तोहा माधव माधव बरवा तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा तोहा माधव माधव बरवा बघून सुकृता राज जोडी म्हणून बीड हॅलो म्हणून बीड तोगा माधव माधव बरवा विठ्ठल विठ्ठल बरवा तोगा माधव अरे मनन विठाले आवडे बनोने विठाले आवडे मनोने विठाले आवडे तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तू हवे माधव माधव बरवा तू हा विठ्ठल विठ्ठल बरवा
तुवा माधव माधव बरवा दैव सुखाचे आगर दैव सुखाचे आगर पर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल वे बाबा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुवा माधव माधव बरवा जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम राम आवस वावे घर देव बरवे निरंतर देव बर निरंतर देव बरवे निरंतर देव बरवे निरंतर देवाचा निश्चयने संघाचा निश्चयने घरी बोलाने दारे घरी बोलाने दारे घरी बोलने तारी घरी बोलाने तारी आ संकल्प विकल्प संकल्प विकल्प मायरुने पूर्णताप मायरुने पूर्णताप मायरुने पूर्णताप मायरुने पूर्णताप संघाच्या निश्चयने संघाच्या निश्चयने घरे पूजोने धरे घरे पूजोने तगरे घरे पूजोने तो घरी घरे पूजोने तो रे आ तुका मने काय आ तुका मने काळा अवघा गोविंदे सुकाळ अवघा गोविंद सुकाळ अवघा गोविंदे सुकाळ अवघा गोविंद सुकाळ जनाचान चयरे जंगान चयरे भोजन करने घरे भोजन चले घरे भोजन चले घरे भोजन
दयेने मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक कीर्तन सेवेची सर्वप्रथम पहिली चाल श्रीहरी भक्तपरायण गायन अंदर्भ अतिशय सुंदर संगीत इशारत संगीत अलंकार आमचे माऊली महाराज खवणे पुढे म्हणतील त्यांना यथोचित अशी साथ संगत गायन गंधर्व प्रमाण कंठभूषण आमचे भजन सम्राट कैलास महाराज मोर पाठीमाग साथ देतील मर्दंगाची साथ आमचे माऊली महाराज आणि शंकर महाराज अटे Thank you.
घडे भोजने घडे भोजने निगा गा मा मा पा दा मा पा गा रे गा रे गा
वसवावे घर वस देवे बरे निरंतर संग आसने शयने
घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी तुका मने काळ तुका मने काळ अवघा गोविंदी सुकाळ संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी विठाला महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदय धवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपाना भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला पावन झालो चराचरी ते विमी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले मनवोनी अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी ओ मस्तक गे पायावरी मस्तक हे पायावरी आया वार करी संताचा वार करी संता आया वार करी संताचा वार करी संता
वारकरी संतांच्या. आता मज साह्य येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे. वसवावे घर ते निरंतर, संग आसने शयने, घडे भोजने गमने. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्लोबा पुत्र संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय एका आध्यात्मिक घराची संकल्पना मांडतात. निमित्त आहे किम निमित्त आहे सर्वांना जरी ज्ञात असेल तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य नात्याने आपल्या या करडगाव नगरीच्या या कुशीमध्ये ज्यांनी हे सुंदर असं घरटं उभं केलेलं आहे आणि त्या घराच्या वास्तुशांतीनिमित्त गृहप्रवेशानिमित्त व त्याच्यामध्ये एक अधिक कार्यक्रम आलेला आहे. म्हणजे अधिक कश्य अधिकम फलम या न्यायाने म्हणजे धोंड्याचा महिना. त्याचं बी थोडं तुम्हाला सांगणार आहे 2 मिनिट चलत. या निमित्तानं हा कार्यक्रम या सर्व कुटुंबियांनी आयोजित केलेला आहे. असे श्री बाबूराव गंगाधरराव मुंडे पाटील, श्री ज्ञानेश्वर बाबूराव मुंडे पाटील, श्री गोविंद बाबूराव मुंडे पाटील, तसेच श्री राजेश रघुनाथ मुंडे पाटील व श्री मेघनाथ रघुनाथ मुंडे पाटील या सर्व मुंडे परिवारांनी हा आयोजित केलेला गोड देखणा असा हा वास्तू शांतीचा गृहप्रवेशाचा आणि धोंडे जेवणाचा कार्यक्रम गोड ठेवलेला आहे महाराज. म्हणजे उणीव काढाव अशी जागाच नाही विठाला. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आलेली महाराष्ट्रातील नामवंत मंडळी गुणवान महाराज मंडळी उपस्थित आहेत. एकाची मनोव्यापारे या न्यायाप्रमाणे किंवा एका हुनी बळीरे अशा पद्धतीतली मंडळी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायात मंडळी उपस्थित आहेत ज्यांनी सुंदर भजनाचा प्रारंभ केला. असे आपल्या मराठवाड्याचं वैभव, महाराष्ट्राचं गायन क्षेत्रातलं एक वैभव आणि मोतीराम महाराज परंपरेमध्ये ज्यांचं सेवा असते असे श्री हरिभक्तपरायण परमपूज्य परम आदरणीय एक ते युवा कीर्तनकार सुद्धा आहेत. आमचे कैलास महाराज फरकंडेकर यांची उपस्थिती आहे. तसेच ज्यांनी सुंदर चाल गायली असं महाराष्ट्राचं वैभव गान कोकिळा, एक सुंदर असं भजन म्हणण्याची जी पद्धत असते गोड, आमचे श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद माऊली महाराज खवणे शेलुकर यांची उपस्थिती आहे. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आमचे कृष्णा महाराज असतील, दिनकर महाराज असतील, आदित्य महाराज असतील आणि सर्व आता परिसरातून आलेली गुणीजन मंडळीच्या चरणी नारदाच्या गादीवरून साष्टांग नमन करतो. आणि 2 पखवाज वादक माझ्या समोर आहेत. म्हणजे पखवाजातले ते हॉर्स आहेत, म्हणजे काय घोडे, तडून तडपदार. आमचे माझ्या डाव्या साईडला मृदंग सम्राट युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज नांदखेडकर. उजव्या साईडला आमचे श्री हरिभक्तपरायण शंकर महाराज चट्टे मिर्झापूरकर आपल्या परिसरातील वैभव. आणि आज जरी तुम्हाला एखाद्याला कोणाला इथपर्यंत येता आलं नाही तर यांनी एक आणखीन सुविधा ठेवली मुंडे परिवारांनी. म्हणजे माऊली कीर्तन यूट्यूब सोहळा यांचे कृष्णा यांचीसुद्धा उपस्थिती आहे. आणि सर्वांच्या सहकार्यानं पाहुणे मंडळी, माता भगिनी, गावकरी मंडळी सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला जेवढाही वेळ शिल्लक राहिलेला आहे तेवढा वेळ तुकोबारायच्या घेतलेल्या अभंगाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू. विठाला. संप्रदायामध्ये महाराज एवढा वैभव संपन्न वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचं वाङ्मय पाहिलं तर वारकरी संप्रदायाचं जाऊ द्या, वारकरी संप्रदाय खूप दूर. तुकोबारायच्या गाथ्याचं चिंतन जर सांगायचं झालं महाराज, या संसारामध्ये माणसानं कसं वागायचं, या संसारामध्ये राहत असताना माणसानं काय करायचं, या प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या तुकोबारायानं आम्हाला उपदेश करून ठेवलेला आहे. तुम्ही क्षेत्र कोणतंही घ्या,
तुम्ही विषय कोणताही घ्या, त्या विषयाबाबतीत जगद्गुरु तुकोबारायाचा उपदेश तुम्हा आम्हाला आहे. फक्त एकच शोकांतिका आहे, गाथा पाहायचा कोणी? विठाला एक नाव विसरलो बरं का. तुमच्यापर्यंत जे ध्वनिक्षेपण म्हणजे आवाज तुमच्यापर्यंत येत आहे ते आमचे परम मित्र, आमचे बंधू असणारे माऊली महाराज भरोसे यांची गोड अशी संसृष्टी. मिठाला प्रत्येक क्षेत्रातल्या मार्गदर्शनाकरता आमच्या तुकोबारायाचे अभंग आहेत. एखाद्यानं जर विचारलं आम्हाला, महाराज शेती कशी करावं, तर तुकोबारायाचा गाथा पहा. निवडावे तर शेती करावी जतन, शेती करावी जतन, निवडावे तर आहे महाराज, बाकी काही नाही. निवडावे तण, कशी शेती करावी शेतकऱ्यानं तुकोबारायाला विचारा. निवडावे तण, शेती करावी जतन. तुकोबाराय म्हणले घरची जायजात आहे, 500 एकर जमीन आहे म्हणून ती उगच पीक देत नाही म्हणली. त्याला जावं लागतंय शेतात, शेतामध्ये नांगर धरावं लागतंय, आणि जर तणकट झालं तर तणकट उपटावं लागतं. हे तुकोबारायनं सांगितलं तुम्हा आम्हाला. तुकोबाराय म्हणले मिराशीचे मुन शेत नाही पीक उगे देत. आपल्या बापजाद्याची जमीन आहे म्हणून उगाच पीक देते का? म्हणजे शेती कशी करावी ते तुकोबारायाला विचारा. चला पुढे आणखीन तुकोबारायाला विचारा पैसा कसा कमवायचा. जोडून करण्याकरता एका आयोजकाची गरज असते बरं का. हे उगा एकत्र येत नाहीत एवढे. मग ते आमचे आयोजक आहेत आपल्या गावातील मनोज भाऊ मुंडे. आयोजक कश्य दुर्लभा 10,000 एक आयोजक निर्माण होत असतो. विठाला कसं धन कमवायचं तुकोबारायाला विचारा. जोडून या धन, उत्तम व्यवहारे, आणि त्याचा वेच म्हणजे त्याचं दान कसं करायचं
तर महाराजांना सांगितलंय उत्तम प्रकारे म्हणजे चांगल्या पद्धतीत धन कमवायचं. कसं कमवायचं? जे आजचा जो कार्यक्रम आहे ना, आजचा कार्यक्रम बघा तुम्ही, त्यांचा धंदा, फुलाचा धंदा, महाराज उत्तम धंदा आहे. तिथं काय काळा बाजार चलत नाही. आणायचं मार्केटमधून, विक्री करायची आणि तेवढ्या म्हणजे चांगल्या प्रकारचं काम करून सुद्धा लोक म्हणतात 2 नंबरच्या पैशाशिवाय बिल्डिंग बांधता येत नाही. लोक म्हणतात ना, पण नाही ना. तुकोबारायाच्या प्रमाण जर चाललं तर 2 नंबरपेक्षा चौपट बिल्डिंग इमानदारीनं बांधता येते. फक्त तुकोबारायाच्या गाथ्याप्रमाणे चालावं लागणार आहे आपल्याला. आणि त्याचा वेच कसा करायचा तुकोबाराय म्हणले तर महाराज असं सुंदर प्रकारची वास्तू बांधायची आणि असं सुंदर प्रकारचं अन्नदान. आणि हे मला महाराज अंतकरणातले विषय आहेत स्वतःच्या. हे विषय कोणाचे आहेत? स्वतःच्या अंतकरणातला दातृत्वाचा विषय आहे. महाराज एखाद्या 2 नंबरचा असते पण रुपया सुटत नाही. पण इथं जोडून या धन, उत्तम प्रकारे धन जोडलं महाराज आणि तुकोबारायाच्या प्रमाणे उदास वृत्तीनं वेच सुद्धा करण्याची ताकद मुंडे परिवारामध्ये आहे. विठाला याला बी पर्वकाळ सांगितलेला आहे. मग तो पर्वकाळ, अनेक प्रकारचे पर्वकाळ आहेत वर्षामध्ये. कधी कधी एक पर्वकाळ असा आहे की तो 8 दिवसाला येतो, त्याचं नाव आहे सोमवार. एक पर्वकाळ असा आहे तो 15 दिवसानं येतो, त्याचं नाव आहे एकादशी. एक पर्वकाळ असा आहे तो महिन्यानं येतो, अमावस्या पौर्णिमा. एक पर्वकाळ असा आहे तो 6 महिन्यानं येतो, एखादा वर्षानं येतो. पण एक महापर्वकाळ असा आहे की तो 3 वर्षानं येतो. त्या पर्वकाळाचं नाव आहे, शास्त्रानं सांगितलेलं पुरुषोत्तम मास आहे. अनेक प्रकारांना नाव सांगता येतील या महिन्याला. पुरुषोत्तम मास आहे एक. दुसरा आहे अधिक मास. अधिक मास म्हणजे 3 वर्षाला आपल्या भारतीय जी कॅलेंडर आहे आपलं भारतीय हिंदू संस्कृतीचं, त्या कॅलेंडरमध्ये आपला मराठी महिना 28, 28.5, 29, 30 म्हणजे कधी अर्धा दिवस कमी होतो, कधी 1 दिवस कमी होतो. असं 12 महिन्यामध्ये 10 ते 11 दिवस निघतात, पाठीमागं पडतात आपल्या मराठी. इंग्रजी महिन्यात नाही पडत मागं पुढं. तसे 3 वर्ष गेले की 30 दिवस महाराज आपले सण मागे येतात. 30 दिवस महिन्यानं. दिवाळी महिन्यानं मागे येते, शिमगा महिन्यानं मागे येते. मग ते लेवल करण्याकरता एक आपल्या शास्त्रानं, हिंदू संस्कृतीने एक अधिक मास दिलेला आहे. तो 30 दिवसाचा असतो. मात्र तो बघा, काल 17ला सुरू झालेला आहे, 15 जून पर्यंत बरोबर 30 दिवस. अधिक महिना 30 दिवस. हे उरलेले जे दिवस आहेत त्याला अधिक म्हणतात, अधिक मास. आणखीन एक शब्द आहे, जे उर्वरित दिवस राहिलेले आहेत त्याला मल म्हणतात. उर्वरित राहिलेलं काय म्हणतात? मल. मल मास सुद्धा या धोंड्याच्या महिन्याला नाव आहे. आणि अलीकडच्या शब्दात सांगायचं झालं म्हणजे जावयाच्या शब्दात सांगायचं झालं तर धोंड्याचा महिना. मी मोबाईलवर ऐकलं, कैलास महाराज धोंडा केव्हा साजरा होतो ते मी मोबाईलवर ऐकलं बरं का. अगोदर धोंडा पायावर पडून घ्यावा लागतो म्हण, आणि मग धोंडा साजरा करता येतो. विठाला जावयाचा सुकाळ आता या महिन्यात. आनंद आहे जावयाचा, धोंड्याचा महिना. चला, या महिन्यामध्ये जर दान केलं तर काय होतंय? तर हजारो पटीनं, अनंत पटीनं पुण्य प्राप्त होते. काय दान करायचं महाराज? दानाचे अनेक प्रकार आहेत. ज्याला जे दान करायचं त्यानं ते दान करायचं. आमच्या शास्त्राचा आग्रह नाही की हेच दान करायचं म्हणून. मग तुम्हाला जर अन्नदान होत नसल, तुम्हाला जर पैशाचं दान करता येत नसल, तर एक मोठं दान सांगतो तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये करता आलं तर बघा. ते म्हणजे स्वतःपासला जो अहंकार आहे ना, अहंकार, त्या अहंतेचं जर दान केलं ना तर महाराज त्याच्या एवढा जगात कोणीच नाही. अहंकाराचं दान जर तुम्ही या महिन्यात केलं, सोपं सांगायलो, आणि हे अहंकार महाराज त्याला किंमत नाही जगात. पण आपण ज्याला किंमत नाही ती गोष्ट आपण जवळ सांभाळतो, त्याचं नाव आहे अहंकार. आणि एकदा का तो अहंकार गेला की परिणाम काय? अहंकार गेला तुका म्हणते बसाला, आज तुका म्हणते बसाला, तुका म्हणते बसाला. अहंकार गेला
सांगितले फक्त आणि फक्त साधना करायची आणि आपला अहंकार घालायचा, नामस्मरण करायचं, अन्नदान करायचं, हरिनाम घ्या. महाराज अन्य महिन्यामध्ये एक ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ना अधिक महिन्यात जर एक ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर 1000 पटीनं पुण्य देते. म्हणजे एक अन्य मासातलं एक आणि अधिक मासातलं एक असं जर गणना केली तर 1000 पटीनं पुण्य एका पारायणाचं फक्त अधिक मासात मिळतंय. म्हणून एवढा पवित्र महिना आणि या पवित्र महिन्याचा पर्वकाळ या मंडळींनी साधला. आज 2 पर्वकाळ आहेत, एक अधिक महिन्याचा आहे आणि दुसरा तुम्हाला सांगितलेला सोमवार. असा सुंदर योग या मंडळींनी घडून आणला आणि या दिवशी हा ग्रहप्रवेश म्हणजे वास्तुशांतीनिमित्त हा कार्यक्रम आहे. म्हणून आपण आता वास्तुशांतीकडे जाऊ आणि जेवढाही वेळ शिल्लक राहिलेला आहे आपल्याकडं तेवढा फक्त आणि फक्त घरातच राहू. घराच्या बाहेर आता आपण निघणारच नाही. किती? 1 तास. आणि 1 तासाच्या नंतर घराच्या बाहेर निघालं की मंडपात पंक्ती विठाला. मनुष्य जीवन जगत असताना एक पिक्चर आला होता बघा हिंदीमध्ये. कोणता? रोटी कपडा और मकान. कारण त्या पिक्चरवाल्याला सुद्धा कळालं माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, रोटी कपडा और मकान. आणि आपल्या व्यवहारामध्ये बोलत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मी विनोदानं सांगल तशा तर 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या झाल्यात आजच्या जीवनात. एक अन्न, वस्त्र, निवारा आणि छोट्या किंवा मोठ्या पिनचं चार्जर. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं सांगलो आजच्या जीवनातलं. बाकी काही नसलं तरी बी चालतंय, पण 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्यात शास्त्रांना, अन्न, वस्त्र आणि निवारा. पण तो किती असावा माणसाकड? अन्न, वस्त्र आणि निवारा माणसाकड किती असावा? आमच्या तुकोबरायनं सुद्धा गात्यात सांगितले त्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पण त्या किती असाव्यात आमच्या तुकोबरायनं सांगितलेले. निर्वागापुर ते अन्नाचा दान, आपुर ते अन्नाचा दान, निर्वागापुर ते अन्नाचा दान, निर्वागापुर ते अन्नाचा दान, आश्रमासी दान कोटी गोगा, कोटी गोगा, अन्नमाची दान कोटी गोगा. निर्वागापुर ते अन्नाचा दान, आश्रमासी दान कोटी गोगा. निर्वागापुर ते अन्नाचा दान, आश्रमासी दान कोटी गोगा, आश्रमासी दान कोटी गोगा. निर्वागापुर ते अन्नाचा दान, निर्वागापुर ते अन्नाचा दान, निर्वागापुर ते अन्न, वस्त्र आणि निवारा किती असावा तुकोबारानं सांगितलं. निर्वाहापुरते अन्न, हे निर्वाहापुरते शब्द कैलास महाराज प्रत्येक शब्दाकडे लावा. निर्वाहापुरते अन्न, निर्वाहापुरते आच्छादन आणि निर्वाहापुरते आश्रमासी स्थान कोपे गुहा. हे सगळं निर्वाहापुरतं असावं. मला सांगा आता आपल्याकडं अन्न निर्वाहापुरतं आहे का कसं आहे बरं? बोला ना. निर्वाहापुरतंच अन्न आहे का? अहो आपल्या घरानं जर सोयाबीन पाहिले तर 4-4 वर्षे सोयाबीन स्टॉक आहेत, पण एक काळ असा होता की खायला अन्न मिळत नव्हतं महाराज. एके वेळचं एक काळ होता आणि इथं तो काळ पाहिलेले बरेच मंडळी उपस्थित आहेत. आणि त्या काळामध्ये आमच्या वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापूरकरांनी एक क्रांती केली. काय क्रांती केली? सगळ्या जातीचे लोक एका पंक्तीत बसिले.
सगळ्या जातीचे एका पंक्तीत, लहान असो मोठा असो कोण्याही जातीचा असो. आमच्या वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापुराकरनं ज्या काळामध्ये एकाच वेळचं अन्न मिळत नव्हतं त्या काळाला नेम घ्यायला गेलेल्या मंडळीला महाराजांना काय बोलायचं, काय म्हणायचे? करडगाववाले जर नियम घ्यायला गेले महाराजाकड तर करडगाववाले महाराज म्हणायचे किती दळतो सांग. काय म्हणायचे? कॅमेरा चालू आहे, मी जाणीवपूर्वक बोलायलो. काय म्हणायचे? किती दळतो. हे मारुतराव महाराजाचं वाक्य होतं. आणि त्या काळामध्ये प्रेम करुणा सगळी तशीच होती महाराज. पण आता या काळामध्ये आम्ही ळ काढून टाकलं फक्त मधलं, दळतो मधलं. आणि आम्ही काय म्हणालो? विठाला विठाला मला काय बोलायचं, एकेकाळीचा अन्नाचा तुटवडा होता. पण आमच्या मारुतराव महाराजांना कोणाला उपवाशी नाही मरू दिलं महाराज. ही साधना, हे त्यांचं फळ आजपर्यंत आम्ही भोगायलो आणि आणखीन भोगणार. विठाला अन्न निर्वाहापुरता असावं. आणि आता ऐका आणखीन, इथं सुखी कोणाकोणाला व्हायचंय? जाऊ द्या, अध्यात्माचा विषय सोडून द्या, परमार्थाचा विषय सोडून द्या, थोडा विज्ञानाकडेच येतो. कोणाकोणाला सुखी व्हायचं हातवरी करा. हातवरी करू नका, प्रत्येकाला सुखी व्हायचंय. सुखी ज्याला व्हायचंय त्यानं एकच करायचं, काय? अन्न खाण्यावर जरा लक्ष द्यायचं विशेष. कसं खायचं बरं, ते अन्न किती खायचं? आमच्या तुकोबरायनं अनेक प्रमाण दिलेले. युक्त आहार विहार इंद्रियाचे सार. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार इंद्रियाचे सार. युक्त आहार विहार विहार इंद्रियाचे सार. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार इंद्रियाचे सार. युक्त आहार विहार नसावी बासर, नसावी बासर. निद्रा बहु पाचन. युक्त आहार विहार इंद्रियाचे सार. युक्त आहार विहार नसावी बासर, नसावी बासर. निद्रा युक्त आहार विहार, काय खावं, कसं खावं, कोणाचं खावं हे तुकोबाराने सांगितले. युक्त आहार, युक्त या शब्दात दोन अर्थ निघतात तुकोबारायचे. एक तर युक्त म्हणजे कमी खावं आणि दुसरं युक्त म्हणजे पवित्र खावं. पवित्र अन्न कशाला म्हणतात? जे भगवंताच्या चिंतनामध्ये जे अन्न पवित्र ते अन्न हरि चिंतनी भोजन. हरि चिंतनी भोजन, हरि चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरि चिंतनी भोजन. हरि चिंतनी भोजन, हरि चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरि चिंतनी भोजन. हरि चिंतनी भोजन, हरि चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरि चिंतनी भोजन. हरि चिंतनी भोजन, हरि चिंतनी भोजन. भोजन भोजन भोजन. तुकोबाराने सांगितलं पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. आणि जर नाही खाल्लं तसं तर कोणाचं खाल्लं तर परिणाम मोठ्याचा दृष्टांत सांगतो तुमच्या ध्यानात येईल.
भीष्माचार्य शरपंजरीवर पडले होते महाराज आणि तत्वज्ञान सांगू लागले पांडवांना. सांगत असताना पुढे 5 पांडव आहेत, भगवंत उभे आहेत, द्रौपदी उभी आहे, कुंती माता उभी आहे आणि तत्वज्ञान सांगत असताना ती द्रौपदी खूप हसली. हसल्यावर भीष्माचार्याने विचारलं, बाई तू का हसलीस? द्रौपदीने सांगितलं, बाबा तुमचं तुमचं चलू द्या, मला उगाच हसू आलं. भीष्माचार्याने सांगितलं, बाई या अगोदर तू हसली होतीस, महाभारत घडलं, आता का हसलीस सांग. महाराज द्रौपदीला सांगावं लागलं हसण्याचं कारण. द्रौपदीने सांगितलं, बाबा तुम्ही जे आम्हाला हे आज तत्वज्ञान सांगायले, ज्यावेळेस मला दुःशासन माझ्या केसाला वडीत घेऊन येऊ लागला तेव्हा तुमच्या पुढे हात जोडू लागले, त्यावेळेस तुमचं तत्वज्ञान कुठे गेलं होतं? महाराज उत्तर दिलं भीष्माचार्याने द्रौपदीला या प्रश्नाचं. द्रौपदी ऐक, ज्यावेळेस तुला दुःशासन वडीत आणू लागला आणि मी तुला त्यावेळेस उपदेश करू शकलो नाही, तुला सोडवू शकलो नाही, याचं कारण एकच आहे म्हणले, माझ्याकडे त्यावेळेस सुद्धा तत्वज्ञान होतं, पण अन्न मी या दुर्योधनाचं खाल्लं होतं. कोण म्हणाले? भीष्माचार्य म्हणाले. मग परत प्रश्न केला द्रौपदीनं, बाबा त्यावेळेस जर तुम्ही दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं म्हणाले, आज का तत्वज्ञान सांगायले, आज कसं काय आठवायले? परत उत्तर दिलं भीष्माचार्याने, बाई ऐक, तुझ्या मालकाचे म्हणजे अर्जुनाचे बाण माझ्या शरीरामध्ये टोकलेले आहेत आणि बाण माझ्या शरीराला लागल्यामुळं पूर्ण रक्त निचरून गेलेलं आहे म्हणले. त्या दुर्योधनाच्या खाल्लेल्या अन्नापासून बनलेलं रक्त आता सर्व सांडून गेलेलं आहे आणि माझ्याकडे आता फक्त आत्मतत्व शिल्लक राहिलेलं आहे, म्हणून तुला मी हे उपदेश करायलो. मोठ्याचा दृष्टांत दिला. भीष्माचार्यासारख्यांना जर दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर बुद्धी चलत नाही, तर महाराज तुम्ही आम्ही आपापले पेपर तपासा की आपण कोणाकोणाचं आजपर्यंत खाल्लंय. दुर्जनाचा गोड घास खाऊन, दुर्जनाचा गोड घास खाऊन, दुर्जनाचा गोड घास खाऊन, दुर्जनाचा गोड घास खाऊन, सज्जना संगती, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, 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 दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सुरुवात काय? सज्जना संगती करावा उपवास. सज्जना संगती महाराजांना सांगितलंय, सज्जनाच्या संगतीत उपवास घडला तर हरकत नाही, पण दुर्जनाचा गोड घास सुद्धा खायचा नाही. त्याचं कारण या आता वैज्ञानिक दृष्टिकोनाकडं का खायचा नाही, त्याचं कारण आहे माणसाचं रक्त कशापासून बनतं? अन्नापासून बनतं. आणि जर दूषित अन्न जर खाल्लं, दुष्टाचं अन्न खाल्लं, तर महाराज या रक्तापासून माणसाची बुद्धी चलत असते. काय चालते? आणि मग त्या दुष्ट व्यक्तीचं अन्न खाल्ल्यानंतर जे बनलेलं रक्त आहे, त्या रक्तापासून बनलेली जी बुद्धी आहे ती वाईट चलती का चांगली चलल? बोला, वाईट चलल. म्हणून अन्न चांगलं खायचं, पवित्र खायचं, आणि आपली बुद्धी जर चांगली चालली तर महाराज अशी वस्तू उभारता येते. नाही तर महाराज दुष्ट व्यक्तीचं, अनेक लोक दुष्ट आहेत, आपल्याला नाव नाही घ्यायचं इथं, ते व्यासपीठ बी नाही, पण भीष्माचार्यासारखे जर चुकतात अन्न त्यांचं खाल्ल्यानंतर, तर तुम्ही आम्ही कोण झाडकी पत्ती आहेत? विठाला विठाला. निर्वाहापुरता असावं. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही जेवणातच लय गुंगले. मला अन्न वस्त्र निवाऱ्याकडे गेलं की थांबायचं. दुसरा टप्पा आहे वस्त्र, ते सुद्धा निर्वाहापुरता असावं. आणि तिसरा टप्पा आहे आश्रमासी स्थान, म्हणजे घर, हे सुद्धा निर्वाहापुरतंच असावं. आता घर कोणतं? 3 प्रकारचे घर आहेत. एक आहे आधी भौतिक घर, दुसरं आहे आधिदैविक घर, आणि तिसरं आहे आध्यात्मिक घर. आधी भौतिक घर, आता हे मुंडे परिवारानं बांधलेलं हे जे घर आहे ना, हे आधी भौतिक घर आहे. 2 नंबरचं घर, हे घर आता बांधलंय ना, हे घर
या देहाला राहण्या करताय बरं का, लक्षात घ्या. हे घर कशा करताय, या देहाला राहण्या करताय. आणि हा देह ज्या घरात राहतो हा देह सुद्धा घरच आहे. आणि या घरात मृतिकेचे मंदिर मृतकेचे मंदिर अरे आत सगजन मंदिर आत सहाजन उंदीर गुंबा करिताच पोकर कुंभा करिता दुर्गोध या तालका करू अंगीकार का वासुदेव करितो पेरा वासुदेव करितो पेरा वासुदेव करितो ओले भक्ति के ते मंदिर मृतकेचे मंदिर आत सगाजन आत सहाजन उंदीर पाहताजी पोकर दाजी भोजन या तालका करू अंगीकार गा वासन कावरू अंगी भारगा तालका करू अंगीकार गा अंगी भारगा देव करितो तेरा वर्यात बागेर द्वारा वासुदेव करितो फेरा वर्षात हे जसं घर आहे ना तसं हे सुद्धा घर आहे. आता मला खरं सांगा, आपले जुन्या घर मातीचे घर होते, आपली जुनी मातीची, त्याच्यामध्ये उंदर होत होते का नाही, आ घुशी लागत होते का नाही, घुशी अशा पोखरून टाकायच्या. तसं ह्या सुद्धा घराला काही उंदरानं पोखरून टाकले. महाराजांना सांगितले आत 6 जण उंदीर, हे उंदीर बाहेर काढायचे. आणि हे एकदा का उंदीर बाहेर काढले आणि घर टकाटक झालं, मग तिथं एक विशेष व्यक्ती येऊन राहतो. बैसला अंतरी पांडुरंग पांडुरंग बैसला अंतरी पांडुरंग बैसला नांतर्य पांडुरंग पांडुरंग नांतर्य पांडुरंग कातले मायरी काम कुदवैरी बैसला तरी पांडुरंग बैसला तरी पांडुरंग काम क्रोध वैरी बाहेर काढले की येऊन मधात पांडुरंग येऊन स्थानापन्न होतो. आणि एकदा का या अंतकरण रूपी घरामध्ये त्या पांडुरंग परमात्म्यानं जर वास्तव्य केलं तर ते निरंतर राहावं. अभंगाचं पहिलं वेसेवा वेखर वेसेवा वेखर वेसेवा वेखर वसवा
बर निरंतर बर निरंतर वसवा में खर वसवा में खोर देवे बर तो देव एकदा अंतकरण रूपम घरामध्ये येऊन राहिला की त्यानं निरंतर राहावं. महाराज या जगात 4 वर्ग आहेत. ऐका, एक वर्ग असा आहे की जो घर बांधित बी नाही आणि घरात राहत बी नाही. एक वर्ग असा आहे जो घर बांधित नाही पण घरात राहतो. एक वर्ग असा आहे घर बांधतो पण घरात राहत नाही. आणि एक वर्ग असा आहे जो घर बांधतो बी आणि घरात राहतो बी. विठाला पहिला वर्ग तुम्हाला सांगितला. पहिला वर्ग. एक वर्ग असा आहे जो घर बांधित बी नाही आणि घरात राहत बी नाही. वर्ग सांगा कोणता आहे? बोला ना. वानर वानर माकड. हा घर बांधित बी नाही उन्हाळ्यात आता आणि पाऊस पडला कोणाच्या घरात राहत बी नाही, वरीच भिजतो. तो एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे माऊली महाराज घर बांधित नाही पण घरात राहतो. सांगा बरं. हा मुंजाजी महाराज बरोबर आहे. काय आयत्या बिळात. तो दुसरा वर्ग आहे. घर बांधित नाही पण घरात राहतो. हा वर्ग कोणता आहे? घर जावाई. बरोबर आहे का? नाही नाही, मी सापाचंच बोलायलो. विठाला विठाला तिसरा वर्ग असा आहे जो घर बांधतो पण घरात राहत नाही. वर्ग सांगा कोणता आहे? ती 2 वर्ग सांगितली, तिसरा सांगा. तुम्ही आम्ही आहेत. घर बांधतो, टोले वाडा बांधतो पण किती दिवस राहतो घरात? हा चौथा वर्ग आपला आहे आणि आपला तिसरा वर्ग आपला आहे. आणि चौथा वर्ग असा आहे की जो घर बांधतो बी आणि घरात राहतो बी. तुम्हा आम्हाला घराचा जर पत्ता विचारला, आपण काय पत्ता सांगतो? आमच्या कैलास महाराजाला पत्ता विचारला, कैलास महाराज तुमच्या घराचा पत्ता? कैलास महाराज म्हणतात आशिया खंडात, भारत देशात, महाराष्ट्र राज्यात, मराठवाड्यात, परभणी जिल्ह्यात, गंगाखेड तालुक्यात. म्हणजे तालुका सुद्धा सैन होईना. आपल्या घराची व्यापकता सांगायलो की महाराज आपल्या घराची व्यापकता इतकी छोटी आहे. माऊली ज्ञानोबाला विचारलं महाराज ज्ञानेश्वरीमध्ये, महाराज तुमच्या घराचा पत्ता काय? आमच्या ज्ञानोबाने उत्तर दिलं, हे विश्वची माझे घर, आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. किंवा ज्ञानोबा म्हणतात वैकुंठ भुवनी घर, वैकुंठ भवानी घर केले ज्ञानदेवा धानी रामकृष्ण म्हणी, धानी रामकृष्ण म्हणे ज्ञानदेवा धानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भवानी घर केले, वैकुंठ भवानी घर केले, वैकुंठ भवानी घर केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण. निरंतर राहायचे का घरात? त्याची व्याख्या सांगितली. मग काय करायचं? ज्ञानोबाराय म्हणतात ध्याना मनामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण करायचं. त्याने वैकुंठ भुवनी घर केले. आणि एकदा का त्या वैकुंठ भुवनामध्ये घर केलं रे केलं, आपल्याला तिथून कोणी का उठ म्हणू शकत नाही आणि तिथं निरंतर राहता येते. महाराजांना सांगितलं त्या भगवंतानं आपलं अंतकरण रूपी घर एकदा वसलं. वसवावे घर, देवे वसवावे घर आणि देवे वसवावे घर निरंतर. हेची बरे, बाकी काही बरं नाही. भगवंतानं आपल्या अंतकरणामध्ये येऊन राहावं एवढंच बरं आहे. महाराज त्या भगवंतानं जर आमच्या अंतकरणामध्ये येऊन राहायला लागले तर त्याचा फायदा काय आहे?
अभंगाच्या दुसऱ्या चरणात संघासनी शयनी संघासनी शयनी संग आसनी शयनी संग आसनी शयनी संघासनी शयनी संघासनी शयनी संग आसनी शयनी संग आसनी शयनी गडबोजरी गमनी गडबोजरी गमनी संघासनी शयनी संघासनी शयनी हरे भजनी गमनी हरे भजनी गमने संग आसनी शयनी संग आसनी शयनी शयनी आसनी शयनी काय परिणाम आहे संग आसनी शयनी घडे भोजने गमने आसने शयनी संग घडे कोणाचा भगवंताचा महाराज ह्या घराला बांधण्याकरता अनेक प्रकारचं मटेरियल लागले तुम्ही आध्यात्मिक घर सांगायले आम्हाला त्या घराला मटेरियल लागलं असेल का नाही काही आ ह्या घराला बांधण्याकरता दगड वीट लागलेली आहे दगड लागलेला आहे सिमेंट लागलेलं आहे रेती लागलेली आहे फरशी आहे कलर आहे मग ह्या घराला काही लागलं असेल का नाही मटेरियल अरे अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की पूनी चदरिया वा 5 तत्व की पूनी 9-10 मास बुनन में लागे 9-10 मास बुनन में लागे मूर्ख में चिन दीनी चदरिया वा धीनी रे धीनी 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 रे धीनी चदरिया धीनी रे धीनी चदरिया धीरे 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 चदरिया धीरे धीरे पाच तत्वाचं मटेरियल लागतंय कोणतं कोणतं लागतंय पंचमहाभूताचं तत्व हे घर बनण्याकरता नरजगाने नमाजा उसेरा नरजगाने नमाजा उसेरा नरदेहानीला पाचाचा उसडा नरदेहानीला पाचाचा उसडा अनिला पाजाचा मुसना अनिला पाजाचा मुसना अनिला पाजाचा मुसना अनिला पाचाचा उसडा अनिला पाचाचा उसडा अनिला पाचाचा उसडा आगे सैत करी व्यर्थ कार्य बलगणा आगे सैत करी व्यर्थ कार्य बलगणा करीत ताज भुलतना आगे सैत करी व्यर्थ कार्य बलगणा आगे सैत करी व्यर्थ कार्य बलगणा चौसष्ट घडिया माझी रात्र गेली समजेना चौसष्ट घडिया माझी रात्र गेली समजेना संसार घरी राजी आज गेली समजणा संसार घरी राजी आज गेली समजणा घडिया रात्र गेली समजेना रात्र गेली समजेना रात्र गेली समजेना राजा गेली समजणा राजा गेली समजणा राजा गेली समजणा गेली समजेना गेली समजेना गेली समजणा गेली समजणा समजणा
नरदेह आणला. हे उष्ण आणलेलं आहे, त्याचं त्याला द्यावं लागणार एक दिवस. आता महाराजांना प्रमाण दिलं म्हणून दृष्टांत सांगतो. आपण सगळे शेतकरी आहेत. एक जणानं काय केलं, पेरणी आता आलीच ना, आता महिन्यावर. एक जणाकडे बैल होते आणि एक जणाकडे नव्हते बैल. बैल होते महाराज, ते होते दोघं मित्र. त्यानं सांगितलं 3 दिवस बैल दे ना मला म्हणले. 3-4 दिवस बैल दे उष्णे. त्यानं आणले बैल. महाराज बैल आणल्यानंतर काय केलं, ऐका बरं काय महाराजांना प्रमाण दिलं म्हणून द्रष्टांत सांगायलो. त्यानं बैल आणल्यानंतर बैल आणल्याबरोबर पहिल्या दिवशी ते शिंग त्याला भलतीच वाकडे तिकडे दिसले बैलाचे. काय बोला की शिंग, त्याला वाटलं शिंग नीट करून आणा आधी, दिसन झालीत बरोबर. त्यानं 3 दिवस चौथ्या दिवशी मला पेरायचं म्हणला. 3 दिवस बैल घेऊन जाय. पहिल्या दिवशी त्यानं ते शिंग नीट करण्याकरता बाजारात नेले बैल बाजारात. आणि 1 दिवस तर शिंग नीट करण्यात गेला. निघाला दुसरा दिवस निघाल्या महाराज असे मळालेले होते, ते पांढरे बैल होते. त्याला वाटलं याला चांगलं साबण फिबण लावून धुवावं. त्यानं दुसरा दिवस धुण्यात घातला बैल. निघाला तिसऱ्या दिवशी 2 दिवस त्याला खालात नव्हतं, ते भकाट्या गेले होते. त्यानं काय केलं, दिवसभर चारले महाराज. किती दिवस गेले बोला की. आणि चौथ्या दिवशी सकाळी दिवस निघतात ते बैलावाला आलं, चल बैल दे म्हणला मला आज पेरायचं राहिले की म्हणला. ते म्हणला 3 दिवस काय केलं, ते म्हणला 1 दिवस शिंग नीट केली होती बैलाची, 1 दिवस धुतले आणि 1 दिवस चारले. ते म्हणला मला घेणं देणं नाही, तुला 3 दिवस दिलं त्यानं काम संपलं, तू काम केलंय का नाही मला घेणं देणं नाही, दृष्टांत संपला. या सिद्धांताकडे तसे आपल्याला 4 दिवस दिलेले आहेत. 1 दिवस तर आपण शिंग नीट करण्यातच घातला, म्हणजे केस काळे करणे, कटिंग बरोबर करणे. हा 1 दिवस आपला कशात गेला, शिंगायत गेला. दुसरा दिवस कपडे नीट करणे, धुणे, चांगले टापटीप लावणे. दुसरा दिवस कपडे धुण्यात गेला आपला. आणि आपला राहिला तिसरा दिवस खाण्यापिण्यात गेला. काय केलं आपण, बालवयी खेळी रमलो, बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले, तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, दिसे पैल तीर, वृद्धपणी देवाता, दिसे पैल तीर, चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा, मन करा तोर कैवल्याच्या चांदण्याला भिकेला जगोर, कैवल्याच्या चांदण्याला भिकेला जगोर, कैवल्याच्या चांदण्याला भिकेला जगोर. बालपणात गेले काही, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया. बालपना में खेल गमाया, तारुण्य हुआ तो काम, बुढ़ेपनों में कापन लागे निकल गए अवसान. जिबड़ा जिबड़ा जाओ जिबड़ा 2 दिन का महिमा, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. जीवना जीवना जीवना, दो दिन का महिमा, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, कब
घरं सांगायचं एक मटेरियल सांगू लागलो मटेरियल. ह्या घराला जसं दगड विटा रेती सिमेंट लागते ना, तसं आध्यात्मिक घराला सुद्धा मटेरियल लागते. मटेरियल लिहून घ्या कोणाला बांधायचं असेल तर. सांगू का नको? 1 वाजलाय आपला, संपला टाईम. आध्यात्मिक घराचं जर मटेरियल कोणाला बांधायचं असेल, आध्यात्मिक घर मटेरियल लिहून घ्या. त्या पाया बांधत असताना पायामध्ये मटेरियल चांगलं टाकतो का खराब टाकतो आपण या घरात? बोला ना. जे बेकार बेकार जे खंडर मंडर आहेत ते आपण कुठं टाकतो? बोला बोला आता. पायात टाकतो. तसं आध्यात्मिक घराच्या पाया रचत असताना त्या आध्यात्मिक घराच्या पायामध्ये एक मटेरियल टाकायचं. ते मटेरियल आहे का कोणतं? तर काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार रूपी हे खराब मटेरियल आहे. ते अगोदर याच्यात पायात घालायचं, खाली पायाखाली तुडवायचं याला, आणि त्या पायामध्ये दगड टाकायचे. दगड वैरागी रूपी दगड लागतंय. कोणता दगड लागतंय? वैरागी रूपी दगड लागते आध्यात्मिक घर उभं करायचं जर झालं तर. आणि तो वैरागी रूपी दगड आतमध्ये टाकला की वरी महाराज तत्वज्ञानाचं सिमेंट लागते. कशाचं? वेदांताचं सिमेंट लागते. आणि भक्तिरूपी वीट लागते. भक्तिरूपी वीट लागते. त्याला प्लास्टर वगैरे सिमेंटचं बनवलं की त्या घर पूर्ण झालं बांधून. ते घर पूर्ण बांधून झाल्यानंतर त्या घराला आपण कलर देतो. किती गोड कलर दिलाय बघा बरं या बळीराज्य घराला तुमच्या बाबूराव बाबानं मस्त कलर दिलाय. आता तर आध्यात्मिक घराचा कलर कोणता आहे का? जर तुम्हाला वाटत असेल आपलं आध्यात्मिक घर चांगलं चमकाव, असं चमकून दिसाव, तर हातात जपयंत्र घ्या आणि भगवंताचं नामस्मरण करणे हे आध्यात्मिक घराचं कलर आहे. इतकं सुंदर दिसतंय महाराज ते आध्यात्मिक घर. मग नामस्मरण सारखं केल्यावर हे आध्यात्मिक घराची मांडणी. वैरागी रूपी दगड लागते, भक्तिरूपी वीट लागती, ज्ञानरूपी सिमेंट लागते. या तिन्हीचा जोड झाला की घर पक्क होतंय. आणि घर पक्क झालं की महाराज त्याच्यामध्ये मग मस्त परमार्थ करायचा भगवंताचं नामस्मरण रूपी. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्त ध्यावा. वा वा. विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्त ध्यावा. गीत गावा विठ्ठल चित्त गावा. नामस्मरण करणं. परिणाम काय? तर तो आपल्या सोबत राहतो. भोजन करत असताना सोबत राहतो. महाराज झोपलेला असताना सोबत राहतो. तुम्ही जर फिरायला गेले महाराष्ट्र दौऱ्यावर किंवा भारत दौऱ्यावर तर तो तुमच्या सोबतच राहतो. मागे पुढे उभा
राहे सांभाळीत आली आघात. आघात कोणत्याच प्रकारचा येऊ देत नाही महाराज. फक्त अंतकरण रूपी त्यानं घरामध्ये येऊन राहिला. नाता घातली वारी माया पितांबरे धरी, नाता घातली वारी माया पितांबरे धरी. मोगी धाव घाली माना नाम घेता पंढरी राणा. मोगी धाव घाली माना नाम घेता पंढरी राणा. छाया पितांबर धरी महाराज. घात आघात हो देत नाही आपला. फक्त त्यानं येतं मात्र येऊन राहिला पाहिजे बरं का. इथे येऊन घर करायला पाहिजे. आणखीन काय फायदा होतो महाराजांना सांगितलं. संकल्प विकल्प मावळोने पुण्य पाप. फायदा माणसं संकल्प करतात. काय संकल्प असतो आपला. मी नेहमी सांगत असतो आपला संकल्प. एखाद्यानं चार मजली बिल्डिंग बांधली आणि त्याच्यात राहायला दोघंच आहेत. किती आहेत. आणि 25 रूम निघाल्यात. किती निघाल्यात. 25 रूम निघाल्यात. राहायला दोघंच आहेत. त्याला 2च रूम लागायल्यात. 23 रूम शिल्लक आहेत. आणि त्याच्या 4थ्या मजल्यावर जाऊन पाहायचं इतकाले तारा निघालेले असतात वरी. हे संकल्प आहे आपला की आणखीन एक मजला. महाराजांना सांगितलं एकदा का तो भगवंत अंतकरणामध्ये येऊन विराजमान झाला माणसाचा संकल्प जातो. विकल्प तर माणूस अजिबातच करीत नाही एकदा अंतकरणात भगवंत येऊन बसल्यावर. आणि दुसरी गोष्ट आहे त्याचं पापही जातंय आणि त्याचं पुण्यही जातंय. आता पाप पुण्य कसं जातं याच्याकरता बरंच मला दृष्टांत सांगता येतील. पण मला एकूण घड्याळाला दाखवलंय. आभाळ आलेलं आहे. 1 वाजलेला आहे. तुम्ही थांबा. मग अशा पद्धतीत पाप पुण्य गेलं. संकल्प विकल्प गेले. एकदा का अंतकरणामध्ये येऊन त्यानं घर केलं रे केलं की माणसाचा आता उरलेला जो काळ आहे तो गामने काढ, तो गामने काढ. काळ
संघासने शयने संघासने शयने सर्वांनी एकदा हातवारी करा, हातवारी. एक 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 जोरात जोरात. वा छान छान. हातवरीच राहू द्या. एकच मिनिट एकच मिनिट. हा परमार्थाचा सुकाळ होतो असं महाराजांना सांगितलं. वेळ झालेली आहे. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता बळीराज्यगृह या वास्तू शांतीच्या निमित्तानं श्री बाबूराव गंगाधरराव मुंडे पाटील, श्री रघुनाथ बाबूराव मुंडे पाटील, श्री ज्ञानेश्वर बाबूराव मुंडे पाटील, श्री गोविंद बाबूराव मुंडे पाटील, राजेश रघुनाथ मुंडे पाटील व श्री मेघनाथ रघुनाथ मुंडे पाटील व सर्व मुंडे पाटील परिवाराचे मी आभार व्यक्त करतो. आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मला सेवा उपलब्ध करून दिली. सर्व आयोजक मंडळीचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि काही चुकलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा मुळीच आग्रह नाही. जशी सद्गुरूनं कृपा केली तसा अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाकडे का नीट देव जाणे. उपस्थित सर्व भजनी मंडळीचे धन्यवाद व्यक्त करतो. पाहुणे मंडळी, महाराज मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी सर्वांच्या चरणार्धाच्या का देऊन साष्टांग नमन करतो. मी माझ्या वाणीला इथंच आणि असाच पुनराम देतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, हरी विठ्ठल जय विठ्ठल. बोलिले लेखनो बेडे पुढे नाही उच्चारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैंकर ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे केले चरणा फुलवाडी पडले तुका म्हणे भोग केला निवारीला आज करून आरती चक्रपाणी वळते आज पुढे नवस धन्य महावत गळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुढे नवस धन्य तुका वाहे टाळे उभा साने जवळे प्रेमाच प्रेम आरती गोविंदा देव बाळते
विठ्ठल संत मनोविधीला माझा ज्ञान प्रकट गुरु बोले विश्वभ्रमाच केले रामचंद्र चरणी मस्तक ठेविले तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद मूर्ती पाय राम तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद मूर्ती पाय राम तुकाराम राघवे सागराचा माझा चांगले त्याचे भगवान आनंद रक्षल्या तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद मूर्ती पाय राम तुकाराम तुकदा दुलरेचे ब्रह्म तुका आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद पाय राम तुकाराम कालिंग लतांगण मध्ये जन डोळ्याला पाय धरून प्रेमे आले करानंद पूजन भरवून विठ्ठल रुक्माई डोंबर